न्यूज फॉरवर्ड। नबी के शान में गुस्ताखी नहीं चलेगी, नहीं चलेगी। नबी के शान में गुस्ताखी नहीं चलेगी, नहीं चलेगी। अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर। उनके लिए नहीं चलेगी। नबी की शान में गुस्ताखी नहीं चलेगी, नहीं चलेगी। नारे तकबीर, अल्लाहू अकबर। नारे तकबीर, अल्लाहू अकबर। नारे तकबीर, अल्लाहू अकबर। नबी की शान में गुस्ताखी नहीं चलेगी, नहीं चलेगी। अल्लाहू अकबर। नारे तकबीर, अल्लाहू अकबर। नारे तकबीर, अल्लाहू अकबर। नबी के शान में गुस्ताखी नहीं चलेगी, नहीं चलेगी। अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर। उनके लिए जान कुर्बान है, उनके लिए जान कुर्बान है, उनके लिए जान कुर्बान है। अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर। उनके लिए जान कुर्बान है। नबी की शान में गुस्ताखी नहीं चलेगी, नहीं चलेगी। जैसा कि मालूम है कि नबी की शान में गुस्ताखी हो रही है और बहुत दफ़ा ऐसा होता है कि नबी की शान में गुस्ताखी की जाती है, तो हम इसकी मजम्मत करते हैं और इसको नापसंद करते हैं, क्योंकि इसकी वजह से मुसलमान कभी भी नबी की शान में गुस्ताखी बर्दाश्त नहीं कर सकता। अपनी जान देना कुर्बान कर सकता है मगर नबी की शान में गुस्ताखी बर्दाश्त नहीं कर सकता। इसलिए हम यहाँ इसलिए जमा हुए हैं कि जिसने नबी की शान में गुस्ताखी किया है उसके ऊपर कड़ी से कड़ी सज़ा हो और उसको जल्द से जल्द सलाखों के पीछे डाला जाए। या ठिकाणी आपण सर्वजण आपल्याला माहीत आहे की संपूर्ण राज्यामध्ये 3-4 दिवसापासून महंत रामगिरी महाराज यांनी प्रेषित मोहम्मदाबद्दल जे अपशब्द वापरले त्याबद्दल सर्वत्र रोष मुस्लिम समाजातून व्यक्त होत आहे। याला कारण तसंच आहे, प्रेषित मोहम्मदाबद्दल पवित्र कुरान मध्ये अल्लाह ने सांगितलं की ए मोहम्मद, अगर हमें तुम्हें पैदा न करना होता तो हमें दुनिया ही नहीं बनाते, कायनात नहीं बनाते। म्हणजे ज्यांच्या याच्यामध्ये सर्व विश्व निर्माण झालं, प्रेषित मोहम्मद हे इस्लाम धर्माचे जे 1,24,000 प्रेषित आले त्यामधले शेवटचे प्रेषित आहे आणि प्रेषितांनी सदैव शांततेचा पुरस्कार केला आणि शांतीचा धर्म सांगितला इतका की ज्यांनी त्यांच्यासोबत जुलूम अत्याचार ज्यांनी त्यांच्यावर केले त्यांच्या सोबतही त्यांनी कधी बदल्याला बदला घेतला नाही। त्यांनी शेवटपर्यंत त्यांना शांततेच्या मार्गाने चाला हा सल्ला दिला। म्हणून मुस्लिम समाज देखील नेहमीच इस्लाम धर्म हा शांततेचा पुरस्कार करत आलेला आहे, परंतु जाणून बुजून कोणत्या एका धर्माला टार्गेट करून जर प्रेषितांबद्दल वारंवार अपशब्द बोलल्या जात असेल तर निश्चितच त्याचं दुःख एक त्या समाजाचे अनुयायी म्हणून सर्व मुस्लिम समाजाला होणं साहजिक आहे। म्हणून आमची मागणी आहे, सर्वच मुस्लिम समाज बांधवांची मागणी आहे की या देशामध्ये जी आपली एकता आहे ती आपल्याला अबाधित ठेवायची आहे, ती टिकून ठेवायची आहे। मात्र असे अपशब्द वापरून जर कोणी या देशाची राष्ट्रीय एकता दूषित करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करावं, त्यांच्यावर FIR दर्ज करावा आणि गुन्हा दाखल करावा अशी देखील मागणी आम्ही केलेली आहे। दुसरी आमची मागणी या निवेदनातून आम्ही हे करतो की कलकत्त्यामध्ये ज्या महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर अत्याचार झाला आणि अत्याचार करून तिची हत्या केली गेली, निश्चितच ही संपूर्ण मानवतेला कलंकित करणारी गोष्ट आहे आणि त्या जे आरोपी आहे त्या सर्व नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी ही देखील मागणी या माध्यमातून आम्ही केलेली आहे। तिसरी आमची मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने हे आहे की सध्या बांगलादेशमध्ये जी अराजकता माजलेली आहे आणि त्या ठिकाणी जे अल्पसंख्याक आमचे बांधव आहे त्यांच्यावर जर काही जुलूम अत्याचार होत असेल तर तो देखील खेदजनक आहे, तो देखील चिंताजनक आहे। त्यांच्या बाबतीत देखील मुस्लिम समाज एक मानवतावादाच्या दृष्टीतून आम्ही त्यांच्याबद्दल देखील या ठिकाणी चिंता व्यक्त करतोय आणि त्यांच्यावरचा अत्याचार देखील कमी करावा हे देखील आमच्या सरकारमार्फत बांगलादेश सरकारला सांगण्यात यावं ही देखील मागणी आम्ही या निवेदनात केलेली आहे। म्हणून मी या ठिकाणी API खामगळ साहेब यांना विनंती करेन की मुस्लिम समाजाच्या या ज्या भावना आहे आपण
तुमच्या माध्यमातून आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून शासनापर्यंत या पोहोचाव्यात, त्याबद्दल आम्ही या ठिकाणी आता लेखी निवेदन तुम्हाला देत आहे। नबी की शान में गुस्ताखी नहीं चलेगी, नहीं चलेगी। आ जाओ सब इधर से ऐसे दो हिस्से कर लो ऐसे, मतलब थोड़ा सा उधर लंबा है, पीछे पीछे आओ ना, थोड़ा सा बात है, पीछे हो जाओ, पीछे हो जाओ। पीछे होंगे लोग ऐसे दोनों बाजू से हो जाओ, थोड़ा ऐसा दबे तो यार, ऐसा हो जाओ ना पीछे, पीछे हो सब आ जाए, पूरे पीछे जाओ, जाओ पीछे।